विरुद्ध समर्थ अ आणि नवयुग संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आव्हान दिलं आहे संघर्ष असंघाला. पाहूया दुसऱ्या दिवसातला पहिला सामना आणि माझे लाडके सगळे आयोजक माहीमच्या लाडक्यातले प्रतीक साहेब तिकडे My dream is to fly. सिक्स सीटर स्पोर्ट्स माहीमचेच आयोजक असणार आहेत. सगळे पैसे माहीम मध्येच गुंतवलेले गेले आहेत. माहीमच्या बाहेर कुठेच काही गेले नाहीये. दुसऱ्या दिवसातला पहिला सामना हॅलो 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 अँड सेंटर कृपया याचा आनंद सुद्धा घ्यावे. झणझणीत वडापाव तुम्हाला खायला मिळायची. चविष्ट वडापाव भातडे अँड स्टॉल्स. समर्थ चुकी झाल्याचं माफ करा. नाही करू शकत मी काय करू शकत नाही. पाहूया समर्थ संघाकडून कोण येतात.
धोराडीचे फलंदाज. एक येतो तो हार्दिक आणि दुसरा येतो तो प्रथमेश. तुमचं नाव साहेब? आणि आम्हाला सांगणार आहे ते भावेश. आणि स्ट्राईकला असणार आहे ते प्रथमेश. पहिली षटक घेऊन येते ते गोऱ्या. सुरेश भाऊ रामभाऊ. सुरेश पाहूया. दुसऱ्या दिवसातला पहिला सामना पहिला षटक घेऊन येतो ते सुरेश. पहिला चेंडू टाकण्यात तयार. खूपच चांगली अशी फिल्डिंग लावताना पॉवर प्लेचं षटक. पाहूया सुरेश काय करतोय आपल्या संघासाठी. खूपच सुरेखाचा चेंडू. फलंदाला काहीच कारण नाही. जाता तो निर्धावाचा चेंडू कीपरच्या हातात. खूपच तेज अशी गोलंदाजी सूर्य यांच्यावरून दिसत आपल्याकडे. बॅट्समॅनला चेंडू दिसलाच नाही. डायरेक्ट कीपरच्या हातात गोळी असा चेंडू. दुसरा चेंडू घेऊन तयार सुरेश. पाहूया आपल्या संघासाठी. खूपच चांगला चेंडू टाकला होता पण जातोय तो अवकाशाच्या बाहेर. एक धावाने सुरुवात झाली आहे संघर्ष संघाची. एक चेंडू एक धावा. पवनदेव जास्तच दिसतात आज आपल्याला. पाहूया सुरेश पवनदेवच्या साथीने देवरगंडीत टाकण्यात सक्षम राहत की नाही पाहूया. सुरेश खूपच सुरेख चेंडू. एक छोटी धाव लेग बायच्या दिशेने जतीन दावेकरने एक धाव सांगितलेली आहे आपल्याला. दोन चेंडू दोन धावा. प्रथमेश आणि हार्दिक यांनी छोटी धाव काढलेली आहे आणि आपल्याला खूपच चांगले असं नॅचरल फिनोमिना वी कॅन सी दॅट. तिसरा चेंडू घेऊन तयार सुरेश. खूपच अवघ्याच्या बाहेर पावेकडे एक छोटी धाव काढते हार्दिक आणि प्रथमेश. 1+1 धावसंख्या पोहोचते ती 4च्या दिशेने. दोन चेंडू चार धावा. खूपच चांगला असा उपयोग करताना बाईकचा हार्दिक आणि प्रथमेश. दोन चेंडू चार धावा झालेत. तिसरा चेंडू घेऊन तयार सुरेश. आणि खूप असा चेंडू त्रिफळा ओढताना प्रथमेशांना काहीच कारण नाही. कुठला स्टंप उडवला दिसला नाही कोणता पण मिडल स्टंप दिसतोय कल्पेश पाटील साहेबांनी ठोकताना. आणि पहिल्या गडी बाद प्रथमेश हे तंबूत परतताना एकही न धावा करता आपल्या संघासाठी. पाहूया. आणि आता येते ते जय संघर्ष संघाकडून. समर्थ माय बॅड समर्थ संघाकडून. समर्थ संघाकडून ड्यूटी बोलना पड़ता है इन लोग को. पैसा नहीं देते पर बोलना पड़ता है. अब तो वापस कर देंगे अपन.
आणि या वाईटचा चेंडू खूपच चांगली अशी फेकी, वाऱ्याची साथ नाही सुरेश भाऊ यांना. आणि माझे मित्र प्रशांत विंडे पुढचे समालोचन करतील. धन्यवाद. धन्यवाद मयूर. चौथा चेंडू सुरेश असा चेंडू हाताळतोय तो म्हणजे सुरेश उर्फ गोऱ्या. निर्धाव असा चेंडू, स्ट्राईकला ते जय, नॉन स्ट्राईकला ते हार्दिक. श्री गणेश सार्वजनिक मित्रमंडळ गणेशोत्सव आयोजित आठवण मित्राची माहीमचा लाडका चषक 2025. पाचवा चेंडू घोरांचा थोडासा स्टंपच्या बाहेर. पंच जतीन दाभोळकर यांनी वाईट घोषित केला. एक अव्वांतर धाव, धावसंख्या पुढे सरसावलाय 6 धावांच्या. चेक कर भाऊ, बाहेर पडलाय का बॉल. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला हा, कारण विकेटच्या बाहेर जर आपण पाहिलं तर चेंडू पडला की नो बॉल असणार आहे. आणि आवाज तिकडनं हात करणार आणि नो चेंडू असणार आहे. चांगलाच काल तिकडे पंचांकडनं सुद्धा पाहायला मिळाला, कारण विकेटच्या बाहेर पडल्यावर चेंडू नो असणार आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता आपल्या युट्यूबच्या माध्यमातून, सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आपण घर बसल्या कुठेही असू दे हे सामने पाहू शकतात. चांगलंच आयोजन. त्याच दरम्यान पुन्हा एकदा फील्डचा चेंडू, सुवर्ण संधी, परंतु चांगलाच चेंडू टाकला, वरचा टप्पा पडून बाहेर निघाला. पंच जतीन यांनी अवॉइड घोषित केला. एक अव्वांतर धाव, धावसंख्या सलग पुढे सरसावते 7 या धावसंख्येवर. जर्सी क्रमांक 7 महेंद्रसिंग धोनी भारताला 2 विश्वचषक विजयी मिळवण्यात एक मोठा वाटा करणारा होता. भारतीय संघाचा धावफलकार आपण पाहतोय. फील्डचा चेंडू कायम, पाहूया या चेंडूची संधी उचलतोय का, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावांकरता धावसंख्या पुढे सरसावलाय. जर्सी क्रमांक 8 आजच्या दिवसात भारतासाठी चांगलीच गोलंदाजी हाताळणारा रवींद्र जडेजा. भारत विरुद्ध इंग्लंड या 2 संघात सामना चालू आहे. 1 दिवसीय सामना. 57 धावांवर भारतीय संघ नाबाद खेळी करतोय. त्याच दरम्यान शेवटचा चेंडू सुरेश यांचा जयच्या दिशेने. आता मात्र चांगलाच फटका आणि तेवढंच गचा असं क्षेत्रक्षर पाहायला मिळतं ते अवि यांच्याकडनं. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रात. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती प्रथम फलंदाजी करताना समर्थ असंघ बिनबादशा 1/9 धावा. जतीन पद्धतीने हाताळलं सुरेश यांनी. आता मात्र गोलंदाज नितीन 6 षटकांचे सामने आपण खेळले जातोय. सुरेख अशी खेळपट्टी आणि सुंदर असं मैदान आपण पाहतोय मृत्युंगाचार्य नारायण कोळी मैदानामध्ये. आणि तेवढंच भव्य असं आयोजक माहीमच्या लाडक्याकडून पाहायला मिळत आहे. तसंच आपले स्पॉन्सर आपण पाहू शकतो अवॉर्ड बिल्डर्स. या स्पर्धेसाठी एक मोठं योगदान. तसंच मृदुंगाचार्य नारायण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांची सुद्धा चांगलीच साथ या स्पर्धेसाठी. पर्व दुसरं या स्पर्धेचं पहिल्याच पर्वात चांगलीच सुरुवात पाहायला मिळाली होती. आणि आता मात्र या स्पर्धेची सुरुवात केली तर यूट्यूबवर लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आली. कारण आपण पाहिलं तर लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट यूट्यूब लाईव्ह आपण प्रत्येक ठिकाणी पाहत असतो. प्रथमच मला वाटतं 2025 मध्ये ओम चषक आपण यूट्यूब लाईव्ह पाहिला होता. त्यानंतर मात्र आता प्लास्टिक क्रिकेटची ही दुसरी टुर्नामेंट यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. माहीमचा लाडका चषक 2025. त्याच दरम्यान दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू थोडासा लेगी स्टंपच्या बाहेर. पंच जतीन दाभोळकर यांनी वाईट घोषित केला. धावफलकावर पोहोचताय 10 धावा. भारतीय संघाचा एक महान असा खेळाडू, क्रिकेटचे दैवत म्हटले जातात सचिन रमेश तेंडुलकर.
आता मात्र पुन्हा एकदा पहिला चेंडू, सुरेख असा चेंडू आणि तेवढंच चांगला खेळून काढला, परंतु तिकडे मिड ऑफच्या दिशेला थोडं गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कल्पेश यांच्याकडनं निश्चितच धावचीची संधी होती, परंतु संधी मात्र उगते आणि चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते खेळपट्टींच्या मध्ये. धावसंख्या 1 पुढे सरसावते 11 धावांवर. आणि धावफलकार आपण बघू शकतो 3 एक्के पाहायला मिळत आहेत. धावसंख्या ती 11 आणि 1 गडी बाद. दुसरा चेंडू आणि सुरेख असा फटका, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार, अवार्ड षटकार पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेला सुरेख असा फटका. रोहित शर्माने सुद्धा आता एक षटकार मारला आपण पाहू शकतो स्टार स्पोर्टच्या माध्यमातून. आता 6 मीटरच्या माध्यमातून आपण पाहू शकतो जय यांनी सुद्धा एक षटकार मारला. म्हणजे तिकडे षटकार पाहायला मिळाला आणि इकडे सुद्धा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 6 ने भर होते आणि धावसंख्या पोहोचते जर्सी क्रमांक 17 ऋषभ पंत ऑन बोर्ड. आता मात्र पाहूया कशा रीतीने गोलंदाजी हातात. तिसरा चेंडू नितीन यांचा, पुन्हा एकदा शॉर्टपिच पॉईंटचा चेंडू होता, परंतु टप्पावर थोडासा बाहेर निघाला. पंच जतीन यांनी अवॉइड घोषित केला. 1 अव्वांतर धाव पुढे सरसावला 18 या धावांवर. चांगलीच फलंदाजी विचार केला जय आणि हार्दिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विचार केला दोन्ही असे बलाढ्य संघ प्लास्टिक क्रिकेटमध्ये विचार केला नवयुग संघ एक मोठा संघ म्हणून ओळखला जायचा. आता मात्र बॅटची कड घेते आणि चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धावां करता. बोल दादा. सायला 19 या धावांवर. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितीन. आता मात्र चांगलाच चेंडू, मात्र अपील मागितला होता. पंचांनी सांगितलं बॅटची कड लागली त्या चेंडूवर. काहीच कळलं नव्हतं फलंदाजाला. शेवटच्या क्षणी मात्र फलंदाजाने आपली फळी चेंडूच्या दिशेने टाकली आणि बॅटची कड घेतली आणि 1 धाव पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. उर्वरित दुसऱ्या षटकातील हा 5वा चेंडू हार्दिकच्या दिशेने. चांगलाच चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. जोपर्यंत पॉइंटचा क्षेत्र चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या. धावसंख्या पुढे सरसावला 21 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू बाकी असेल 1 गड्यांच्या मोबदल्यात. एक काळ जर विचार केला तर आपण 6च्या पटांगणात प्लास्टिक क्रिकेट आवर्जून पाहायचे, कारण चांगलीच स्पर्धा तिकडे पाहायला मिळायची आपल्याला. नवयुग क्रिकेटच्या माध्यमातून ती स्पर्धा खेळवली जायची. शेवटचा चेंडू नितीन यांचा, फुल टॉस चेंडू आणि आता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न. आता मात्र डिसिजन पेंडिंग. तिकडे प्रयत्न केला होता षटकाराच्या दिशेने. तो सांगेल ना, तू सांग तो. हा मला दिसला पण कॉफी. हॅलो एकच धावा असणार आहे. चांगला तिकडे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्वप्नील याच्याकडनं. 5 धावा वाचवतो आपल्या संघासाठी. निश्चितच झेल घेऊ शकला नाही,
परंतु त्यानंतर मात्र चांगलाच क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ए बाबुली बाबुली जोरात तरी फेकायचा. प्रणय 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 गौरव, तुला प्रणयचं नाव नाही माहिती का? अरे तू आता एवढ्या वर्षाने आला ना रे तू. गोपू बोल. प्रणय प्रणय. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा झडक हातात तो म्हणजे गोलंदाज प्रणय. पहिला चेंडू घेऊन आता चांगलाच चेंडू आणि चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेला. एक धावन करता जर विचार केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेगाने गोलंदाजी जर आपण पाहिलं तर ब्रेटली, शोएब अख्तर, मॅग्राथ अशा गोलंदाजाचं नाव घेतलं जातं. तसंच प्लास्टिक क्रिकेटमध्ये जर विचार केला तर प्रणय एक वेगवान असा गोलंदाज प्लास्टिक क्रिकेटमधला. माहीम एक्सप्रेस म्हणणं काही चुकीचं राहणार नाही या गोलंदाजाला. सांगितल्याप्रमाणे का म्हटलं हा वेगवान असा गोलंदाज. जरी माहीम स्टेशनला आपली सोलो लोकल धावते परंतु हा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. नवयुग संघाचा गोलंदाज प्रणय. त्या दरम्यान तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज प्रणय. आता मात्र चांगलाच खेळून काढतोय कट केलेला या चेंडूला. चेंडू जातोय एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये. 21 चेंडू मध्ये 50 धावा साकारल्या. त्या म्हणजे रोहित शर्मा भारतीय संघ 32 चेंडू मध्ये, माफ करा 32 चेंडू मागे 50 धावा साकारल्यात. भारतीय संघाचा कर्णधार मात्र आता मात्र फॉर्म मध्ये येतो आहे. चांगलीच बाब चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलीच खेळी. जुनी जुनी असेल बघ, छोटी असेल ती नाही छोटी पिशवी असेल बघ, ती नाही. आता मात्र वेगवान असा चेंडू हाताळला गेला. दुसरी धाव, एक रन घेतली आणि दुसरी सुद्धा धाव साकारतायत. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पाहायला मिळत आहेत. खेळपट्टींच्या मध्ये धावसंख्येत 2 ने भरत आहे. इकडेच असेल बघ खाली, त्याच्यातला एक जुना बॉल गेला. आता मात्र पुढचा चेंडू वेगाने टाकला होता लेग यष्टीच्या बाहेर. पंच जतीन दाभोळकर यांनी वाढ घोषित केला. एक अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरसावला 27 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू आता मात्र चांगलाच टप्पा पडून हुसली घेतली. निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय. शेवटचा चेंडू बाकी असेल. चांगलीच गोलंदाजी प्रणयचा जर विचार केला. आपल्या 5 चेंडूंचा फेस केला आणि 5 चेंडूंमध्ये 5 धावा देतोय. शेवटचा चेंडू पंचांकडे दाट मागितली होती खेळाडूंनी, मात्र गोलंदाजाने काहीच इंटरेस्ट दाखवला नाही. निश्चितच गोलंदाजाला माहिती होता हा निर्धाव असा चेंडू असणार आहे. चांगलीच गोलंदाजी, कमबॅक केला आपल्या संघासाठी. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 27. आता मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा षटक हाताळला जात आहे. ते म्हणजे समर्थ असंघाकडनं जर विचार केला तर चांगलीच बाब. एका साईडला जय
एक षटकारासह आपल्या संघासाठी 9 चेंडूंचा फेस करून 12 धावांवर खेळतोय. जर या मैदानाचा विचार केला तर डीप बॅकवर्ड पॉइंट ते लॉंग लेगच्या दिशेला जर तुम्ही किती लांब फटकार मारला तर तुम्हाला केवळ 1 घोषांकित धाव मिळवली जाते. डीप स्क्वेअर लेग पासून तुम्हाला डीप पॉइंटच्या दिशेला फटकेबाजी करावी लागणार आहे तर तुम्हाला षटकार मिळेल. आता मात्र 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. या षटकाचा कितपत फायदा उचलत आहेत ते दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या दिशेला सीमारेषा लगत आपण पाहू शकतो. षटकार रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक त्या दरम्यान पहिला चेंडू आणि चांगलाच खेळून काढतोय लॉंग ऑनच्या दिशेला. आता मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव जिकडे होते तिकडे दुसरी धाव मात्र मिळते. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. जय आणि हार्दिक यांच्यामध्ये खेळपट्टीच्या मध्ये पाहायला मिळेल. थोडीशी घाई पाहायला मिळाली होती ती स्वप्नील यांच्याकडनं. 2 धावा पुढे धावसंख्या 2 भरत. धावसंख्या होते ती 29 धावा. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोऱ्या. आता मात्र टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. पंच जतीन यांनी वाईट घोषित केला. एकमंतर धावसंख्या होते ती 30 धावा. आता मात्र तिकडे जर विचार केला तर भारत आणि इंग्लंड विरुद्ध सामना चालू आहे. चांगलीच फटकेबाजी. एका बाजूला शुभमन गिल तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा. एक आग तर दुसरा वाघ. एका साईडला गेला आगीकडे गेला तर जळतं आणि वाघीकडे गेला तर फाडतो. अशी काहीतरी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भारतीय संघाकडनं. पुन्हा एकदा हा चेंडू लेग यष्टांच्या बाहेर. पंच जतीन यांनी वाईट घोषित केला. एकमंतर धावसंख्येत 1 भरत आहे. 31 धावा जाऊन पोहोचलेली आहे आणि 1 गड्यांच्या मोबदल्यात कर्णधार आणि उपकर्णधार भारतीय संघासाठी मैदानात चांगलीच जोडी. सलामीची 83 धावाची नाबाद भागीदारी पाहायला मिळते. आता मात्र चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. एक बायची चोरटी धाव पाहायला मिळाली आणि एक अव्वांतर असा चेंडू 1+1 अशा 2 धावा या चेंडूवर पाहायला मिळत आहेत. खूपच गचा असं गोलंदाजी हाताळलं जात आहे ते सुरेश याच्याकडनं. धावफलकावर 33 जर्सी क्रमांक 33 भारतीय संघाचा अष्टपैलू असा खेळाडू हार्दिक पांड्या. सुरेश दुसरा चेंडू चांगला चेंडू. आता मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधनं खेळायला चेंडू आणि इकडे फुटबॉल पाहायला मिळालं. तो चेंडू मात्र अडवायचा होता परंतु प्रणयनी मात्र तो गोल केला आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार. चौकार. क्रिकेटच्या मैदानात सुद्धा फुटबॉल पाहायला मिळतोय आणि 4 धावांनी भरत आहे. धावसंख्या होते ती 37 धावा. खरोखरच कौतुक करावं लागेल. पॉइंट आणि कव्हरच्या मधनं हा चेंडू खेळून काढला. 4 धावांकरता जमिनीच्या साह्याने चांगलीच खेळ. या बॅटिंग पावलीचा पुरेपूर संधी उचलताना फलंदाज हार्दिक. तिसरा चेंडू सुरेशाचा. आता मात्र चांगलाच वेगाने असा टाकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चुकले आणि चेंडू जातो निर्धाव. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. या बॅटिंग पावलीच्या षटकातील 4थं षटक बॅटिंग पावलीचा हात आहे आणि चांगलीच फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळते या षटकामध्ये. आता मात्र लेग यष्टांच्या बाहेर. पंच जतीन यांनी हा वाईट घोषित केला. धावसंख्या पुढे सरसावला 38 या धावांवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्या जाते ती 39 धावांवर. जर विचार केला 3 षटकानंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर धाव फलकावर होती 27 धावा. त्यानंतर मात्र बॅटिंग पावरप्लेच्या षटकाचे 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू मागे 12 धावा देतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 धावा. चांगलीच भागीदारी या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एक अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरसावलाय 40 या धावसंख्येवर. खूपच महागडे षटक म्हणता येणार.
दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू बॅटची घड घेते आहे. चेंडू जातो फायनल लेगच्या दिशेला. एक धाव. धावसंख्या पुढे सरसावला 41 धावा आणि 37 धावांची भागीदारी या दोन खेळाडूंच्या मदत पाहायला मिळते आहे. 20 चेंडूंचा फेस केला आणि 20 चेंडू मागे 37 धावांची चांगलीच भागीदारी पाहायला मिळते. जर पहिला गडी विचार केला तर 4 धावांवर गेला होता. पुन्हा एकदा एक अवांतर धावसंख्या पुढे सरसावला 42 या धावांवर. दोन चेंडू बाकी असतील. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. खूपच महागडं षटक जर विचार केला तर नवयुग संघाकडे खूपच चांगलंच षटक समर्थ असंघासाठी पाहायला मिळतं. 15 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये कमावले गेलेले आहेत समर्थ संघासाठी. 5वा चेंडू घेऊन सुरेश. पुन्हा एकदा एक अवांतर धावसंख्या पुढे सरसावला 43 या धावसंख्येवर. आता मात्र थोडस चर्चा पाहायला मिळते. कान मंत्र यष्टीरक्षक भूषण एक अनुभवी असा खेळाडू जर विचार केला तर नवयुग संघाचा. चेंडू हाताळले गेले आहेत आणि त्यामध्ये 12 चेंडू हाताळले गेले आहेत माफ करा आणि त्यामध्ये 4 लिगल डिलिव्हरी. गोलंदाज सुरेश याच्याकडनं डावखुराताचा एक वेगवान गोलंदाज चांगलाच गोलंदाज आहे परंतु प्लास्टिक क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं आपण पाहिलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये आणखीन एक अवांतर धावसंख्या जाते ती 44 धावा. पहिल्याच चेंडूवर चौकार मारायचा तो म्हणजे भारतीय संघाचा स्टार फलंदाज तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र 1 धावा झाल्यावर सर्वांनाच माहिती असेल कोणाचा जर्सी क्रमांक येणार आहे कारण प्रेक्षक सुद्धा त्यांचे चाहते इकडे मैदानामध्ये उपस्थित आहेत. 5वा चेंडू आणि पहिली धाव घेतलेली आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या होती ती 48 धावा. कोण आहे तिकडे सागर त्यांना पुढे बसल्याच बसतील लहान पोरं त्यांना साईडला काढणार फक्त. शेवटचा चेंडू बाकी असेल. चांगलीच फटकेबाजी जयांच्याकडनं पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं हा चेंडू आणि 4 धावा जमिनीच्या साह्याने या बॅटिंग पावलेच्या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळालेत. एक चौकार हार्दिक यांच्या फळीत तर दुसरा चौकार जय यांच्या फळीतून. आता मात्र बॅटची कड घेत स्लिपच्या दिशेला झेल होता परंतु झेल सुटते. धाव संख्या होत आहे ती 49 धावा आणि आता मात्र भागीदारी होते ती भारतीय संघाचा जर्सी क्रमांक 45 कर्णधार रोहित शर्मा. ही भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. चांगलीच भागीदारी. 22 चेंडू आणि 45 धावांची भागीदारी पाहायला मिळते. आणि एक महागड षटक 22 धावा या षटकामध्ये. तसं 205 धावांचं आव्हान दिलंय ते भारतीय संघाला. इंग्लंड संघाने 305 माफ करा तर त्याचा पाठलाग करताना 91 धावा नाबाद भारतीय संघ खेळतोय आणि आता मात्र हा चौकार जातोय का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे केवळ 1 धावा आणि 92 धावा साकारल्या गेल्या. त्यामध्ये 37 चेंडू मागे 54 धावा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसंच 35 धावांची खेळी करतोय तो म्हणजे शुभमन गिल उपकर्णधार. कर्णधार आणि उपकर्णधार ही जोडी भारतासाठी पुढची वेळ कोणाची आहे बघ. यापुढचा होणारा सामना सागर दर्शन विरुद्ध खानू या 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करत त्यांनी नाणेफीचा कौल उडवण्यासाठी मंचाशी संपर्क साधायचा आहे.
या इनिंगची समाप्ती झाल्यानंतर नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वं षटक हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज प्रणय. चांगलेच षटक हाताळलं होतं. जर तिसऱ्या षटकाचा विचार केला किंवा 5 धावा दिल्या होत्या. आता बघूया कशा रीतीने गोलंदाजी करतोय प्रणय. पहिला चेंडू घेऊन जयच्या दिशेने पहिला चेंडू टप्पा पडून लेग यष्टीच्या खूपच बाहेर. पंच जनतेने वाईट घोषित केला आणि 50 धावा पूर्ण होतात ते समर्थ असंघाच्या या एक अवांतर धावांनी. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावा आपण जर पाहिलं तर 56 धावा उभारल्या गेल्या होत्या ते रायझिंग असंघाने आणि त्या धावा मोडीत काढतायत का समर्थ असंघ. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला पहिलाच सामना आपण पाहतोय. दोन्ही चुरशीचे असे संघ. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू वारंवार अवांतर चेंडू मध्ये भरमार पाहायला मिळते. 22 अवांतर धावा विचार करा. एका सामन्यामध्ये 4 षटक झालेत आणि 22 अवांतर धावा देत आहेत ते मात्र गोलंदाज. आता मात्र झेलची संधी होती परंतु चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धाव. जर विचार केला आपण या इनिंग मध्ये 22 अवांतर धावा वाईटच्या स्वरूपात 21 धावा दिले गेलेले आहेत तर असा एक गोलंदाज होऊन गेलाय वेस्ट इंडिज संघाचा मायकल होल्डिंग. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक सुद्धा वाईट चेंडू हाताळला गेला नाही. म्हणजे किती महान गोलंदाज आपण पाहिलेत विश्वचषकामध्ये. आता मात्र चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव घेतली दुसरी धाव घेण्याचा काहीच प्रयत्न नाही. एक वाईट चेंडू आणि एक प्लस 22च्या स्वरूपात 1+1 अशा 2 धावा. धाव पुढे सरसावत आहेत 56 धावा. पण पुन्हा एकदा सज्ज जयच्या दिशेने पुन्हा एक अवांतर धावा. आता मात्र अवांतर धावांवर भरमार होते. 55 पार्टनरशिप 51 धावांची भागीदारी झालेली आहे. 21 चेंडू आणि 51 धावा या 2 खेळाडूंमध्ये खरोखरच चांगलीच फलंदाजी दोन्ही खेळाडूंकडनं पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा सुद्धा या खेळपट्टीवर चांगल्याच रीतीने घेतले जात आहेत. आणि एक लूज चेंडू भेटला तर चौकार आणि षटकार सुद्धा हिट करतायत ते फलंदाज. आता मात्र खूपच बिकट अवस्था पाहायला मिळते ती नवी संघाकडनं. तिसरं षटक चांगलंच हाताळलं होतं त्यानंतर मात्र एक चेंडू आणि 7 धावा देत आहे तो गोलंदाज प्रणय. आता मात्र चांगलाच चेंडू निर्धावाचा चेंडू हातात आहे. तर विचार केला तर चांगलेच गोलंदाज नवयुग संघामध्ये कल्पेश निशांत अवी खूपच गोलंदाज आहेत परंतु आता मात्र सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय. सूर्य बसतो तो गोलंदाज प्रणय यांना आणि 100 धावा पूर्ण होतात. भारतीय संघाच्या 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बिनबाद अशी 100 धावांची भागीदारी दोन्ही उपकर्णधार आणि कर्णधार या दोघांमध्ये पाहायला मिळतंय. 305 धावांचा पाठलाग करायचा होता. त्याच दरम्यान सामन्याकडे आता मात्र चांगलाच चेंडू पंचांकडे दात मागितली. पंचांनी ती स्वीकारली आणि पाहिचित होते तो दुसरा झटका बसतोय जयच्या स्वरूपात. 17 चेंडू मागे 20 धावांची चांगलीच फलंदाजी करून आपल्या संघासाठी बाद होतोय तो जय. यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे. आता मात्र खेळपट्टीवर येतो भावनेश. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. एक यशस्वी चेंडू नंतर 5वा चेंडू प्रणय. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. थोडंसं रनअप चुकला तिकडे पाहायला मिळतोय तो प्रणय यांच्याकडनं.
पहिल्या 1 चेंडू मध्ये 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र 3 चेंडू सलग निर्धाव हाताळतोय तो गोलंदाज. पुढचा चेंडू प्रणय. पुन्हा एकदा एक निर्धाव असा चेंडू. सलग 5 चेंडू निर्धाव टाकतोय. चांगलीच गोलंदाजी ज्या गोलंदाजी हाताळली होती 3ऱ्या षटकामध्ये तसंच काही प्रत्यक्षित पाहायला मिळतंय. धावसंख्या असणाऱ्या 56 धावा. शेवटचा चेंडू चांगलाच खेळून गेला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण निशांत यांच्याकडनं पाहायला मिळतंय. आणि षटकाची समाप्ती केवळ 7 धावा दिल्या आणि या 7 धावांमध्ये 6 अवांतर धावा दिल्या होत्या त्या गोलंदाज प्रणय यांनी. आपल्या वैयक्तिक 2 षटकांमध्ये 12 धावा दिल्या. चांगलीच गोलंदाजी जर विचार केला तर प्रणयाच्याकडनं पाहायला मिळत आहे. 4थं षटक थोडंसं महागडं गेलं होतं. त्या षटकामध्ये 22 धावा कुठल्या गेल्या होत्या. यापुढचा होणारा सामना खानबो विरुद्ध सागर दर्शन. दोन्ही संघाचे कर्णधार कुठेही असेल त्यांना विनंती करेल त्यांनी नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी मंचाशी संपर्क साधायचा. आता मात्र संघाचा कर्णधार शेवटचं षटक सूत्र हाती घेत आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 6वं षटक. पहिला चेंडू कल्पेशांचा आणि पहिला चेंडू भीमर पाहायला मिळतोय. नो चेंडू घोषित केलाय. जतीनांनी आता मात्र सुवर्ण संधी असणाऱ्या हार्दिक साठी फ्रीडचा चेंडू. पाहूया या चेंडूवर फायदा झाला आणि पुन्हा एकदा नो चेंडू असणार आहे. फ्रीडचा चेंडू होता आणि हा सुद्धा नो चेंडू. दुसरा भीमर आणि षटक बंद केलं जाईल. मात्र गोलंदाज कल्पेशाचं 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या होते 59 धावा. वगैरे तुम्ही ना पहिला राऊंड जिंकलेले. आता मात्र वेदांत फ्रीडचा चेंडू भावनेच्या दिशेने परंतु चेंडू जातो निर्धाव. चेंडू आणि बैजा काहीच संपर्क नाही. मारण्याचा प्रयत्न केला होता वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव परंतु काहीच संपर्क झाला नाही. निर्धाव असा चेंडू. आणि हा मात्र नो चेंडू घोषित केलाय. धावसंख्या होतात ते 60 धावा. बाहेर आला ना आज काय
बोलू नये आम्ही पहिलाच नियम सांगितलाय. हार्दिक कर्णधार सांगितलं होतं तुम्हाला किंवा पंचायत येतील कारण मी सांगितलं सर्व सांगितले. आणि आता मात्र धावसंख्या पुढे सरसावलाय 60 धावांवर. फ्रीटचा चेंडू कायम असणार आहे. पुन्हा एक अवांतर चेंडू. धावसंख्या पुढे सरसावलाय 61व्या धावसंख्येवर आणि भारतीय संघाचा उपकर्णधार यांनी सुद्धा अर्धशतक झळकावलाय. 51 धावा. शुभमन गिल वैयक्तिक. पहिला चेंडू पुन्हा एकदा एक अवांतर असा चेंडू हातात. धावसंख्या जाते 62 धावांवर. वेदांत पुन्हा एकदा सज्ज. फ्रीटचा चेंडू घेऊन भावनेच्या दिशेने पुन्हा एक अवांतर धाव. सातत्याने अवांतर धावांचा मारा पाहायला मिळतोय. खूपच महागडे षटक ठरत आहे. तर विचार केला 30 ते 32 धावा अवांतरच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. फ्रीटचा चेंडू कायम असणार आहे. पुढचा होणारा सामना सागर दर्शन विरुद्ध खानबू. या दोन संघाचे कर्णधार शेवटची विनंती करताय नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी मंचाशी संपर्क साधायचा आहे. सागर दर्शन विरुद्ध खानबू दोन्ही संघाचे कर्णधार. पुन्हा एकदा पहिला चेंडू फ्रीटचा चेंडू फुल टॉस चेंडू. पंच विघ्नेश पाटील यांनी हा नो घोषित केलेला आहे. भीमर चेंडू आणि 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. झेल घेतला होता चांगला नितीन यांनी परंतु हा नो बॉलचा चेंडू होता. आता मात्र 65 धावा झालेल्या आहेत. फ्रीटचा चेंडू सुवर्ण संधी. पाहूया हार्दिक एक मोठं नाव क्रिकेटमधील. फुल टॉस चेंडू आणि त्या चेंडूला पाठवलाय 15 नंबरच्या दिशेने एंडने. एक धावांकट आणि रिव्ह्यू घेतलेला तिकडे फलंदाजी संघाने. बघू नका आम्ही युट्यूबवर बघतो. युट्यूबवर पण दिसतंय आम्हाला. सांग उठून जाऊ शकत नाही तू बघू उठून जाऊ नाही. थांब तो आहे ना थोडंतर बोलेल. सर्वेश डिसिजन पेंडिंग. खूप क्लोज कॉल. थर्डपंच चिराग पाटील यांनी अनो घोषित केला आणि दुसरा बाउन्सर यांचा सुद्धा झालेला आहे. षटक बंद करण्यात येईल. या सुद्धा गोलंदाजाचं हो नवीन आला का माहीम मध्ये राहायला. पिऊन आलाय. खानवी संघाचा कर्णधार कुठेही असेल त्याने नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचं आहे. हे षटक संपल्यानंतर आपला नाणेफेकीचा कौल उडवला जाईल आणि ओंकार नाईक यांना विनंती करेल यापुढचा जो सामना होणार आहे त्याचा नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. 1+1 अशा 2 धावा 67 धावा धाव फलकावर. आता मात्र गोलंदाज अवी इनिंग होऊ दे. कॅमेरा इकडे फोकस होईल ना. बॉल नाही झालेला. एक सुद्धा बॉल झालेला नाही.
पहिला चेंडू अभियांचा सुरेख फटका आणि चेंडूला जात आहे सीमारेषा पार. या फ्रीडच्या संधीचा सोनं केलेला आहे आणि 6 धावा कमवत आहे. जर विचार केला माहीम विभागाचं एक मोठा नाव हार्दिक सध्या म्हटलं गेलं तर टेनिस क्रिकेट म्हणा, बॉक्स क्रिकेट म्हणा आणि प्लास्टिक क्रिकेट म्हणा, आपलं नाव गाजवतो तो वारंवार हा खेळाडू स्क्रीनवर पाहायला मिळतोय हार्दिक. त्या दरम्यान दुसरा चेंडू अभियांचा आणि सुरेख फटका. आता मात्र चेंडू जातोय डिफाईन लेगच्या दिशेला. 1 धावा डिक्लेअर झोन मध्ये. लॉंग लेग ते डीप पॉइंटच्या दिशेला फटकेबाजी केली तर तुम्हाला षटकार पाहायला मिळतील. धावसंख्या पुढे सरसावल्या 74 धावा 74. आता मात्र चांगलाच चेंडू हाताळला जातोय. मारण्याच्या नादात चुकले. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या होतोय ती 74 धावा. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावा फुलटोस चेंडू न घोषित केलाय पंचांनी. विनर चेंडू पहिली धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र फलंदाज होत आहे धावचीत. 1+1 अशा 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता आणि भावनेश मात्र तंबूत परत. बॉल काउंट नाही, नो बॉल कॅन्सल होईल. असं कसं फ्रीट कॅन्सल होणार. फ्रीट कॅन्सल. नो बॉल नाही ना, फ्री बॉल आहे. फ्रीट नाही, फ्रीट नाही, रन दुसरा रन लाव. नो बॉल आहे. फ्रीट नाही, फ्रीट नाही. 3 चेंडू 3 बॉल ना. Free cancel झाली. रद्दा कधी दिलाच नाही. फ्रीट नाही. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज झाली हार्दिकच्या दिशेने. आता मात्र चांगलाच फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. निशांत यांच्याकडनं पहिली धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सोल्टा धावून काढतायत. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट तिकडे खेळपट्टीमध्ये पाहायला मिळतं. साईल आणि हार्दिक याच्याकडनं 78 धाव फलकावर. शेवटचे 2 चेंडू बाकी असेल. या 2 चेंडूवर नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतो तो हार्दिक. पुन्हा एकदा चांगला चेंडू लेग साईडच्या दिशेला गेला. पहिली धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र फलंदाज होत आहे बाद. हार्दिक मात्र धावचीत होत आहे आणि इकडे हार्दिक आउट झाला आणि इकडे शुभमन गिल भारतीय संघाचा उपकर्णधार सुद्धा बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. धाव फलकारात 79 धावा. आता मात्र एक अवांतर धाव संख्या पूर्ण होते 80 धावा. श्रेयस नॉन स्ट्राईकला. जर भारतीय संघात श्रेयस अय्यर असेल तर इकडे समर्थ संघासाठी श्रेयस. आणि आता मात्र पंचांकडे दाद मागितली, पंचांनी ती स्वीकारली आणि फलंदाज मात्र होतोय बाद. 80 धावा साकारल्या आणि 81 धावाचं आव्हान ठेवलंय ते नवयुग संघासमोर. आता मात्र नाणेफीचा कौल. कॅमेरामॅन विनंती करेल ओंकार नाईक, ओंकार कॉईन घ्यायचं. हार्दिक आपले कॅमेरामॅन नाणेफीचा कौल उडवला जातोय. एका बाजूला आपण पाहतोय खणबू तर दुसऱ्या साईडला सागर दर्शन. या 2 संघांमध्ये नाणेफीचा कौल उडवला जातोय ओंकार नाईक यांच्या हस्ते आणि नाणेफीचा कौल विजय मिळवलाय तो खानवी संघाने. आपला निर्णय कळवायचा आहे, त्वरित निर्णय कळवायचा आहे. फलंदाजी स्वीकारलाय खानवी संघाने आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते सागर दर्शन संघाला. लॅमिनेशन करायचं ना. हा आता करायला लागेल. 2 आहेत पण 2 पण 2 आहेत पण खानपूर. हां बरोबर. हां बोला. ए कुठे आला तू प्रशांत? ए प्रशांत कुठे आला?
व्यक्ती तिसरा चेंडू घेऊन समोर आहे भूषण आणि कल्पेश. तिसरा चेंडू घेऊन प्रतीक भूषणच्या तिसरा चेंडू घेऊन डॉट बॉल. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे प्रतीक यांनी. किती डायरेक्ट 6 षटकामध्ये 81 धावांची गरज. प्रतीक चौथा चेंडू घेऊन भूषण. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो भूषण. चौथा चेंडू घेऊन प्रतीक भूषणच्या दिशेने सुंदर असं तडवलेलं आहे. डिक्लेअर 2. चार चेंडू 3 धावा झालेले आहेत. पाचवा चेंडू घेऊन प्रतीक भूषणच्या दिशेने. पाचवा चेंडू पाहूया. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन प्रतीक समोर आहे भूषण. पाहूया डॉट. हा पण सुंदर असा चेंडू. 1 षटक 3 धावा 0 विकेट. आणि समोरचे काढलेलं आहे. काय बोला सांगत जा कसं काय मला दुसरी वर यांना सामोरी तोंड देत आहे जयेश. उत्कृष्ट असा तोलाला चेंडू आणि चेंडू आणि 5 धावा. एक चेंडू 5 धावा. दुसरा चेंडू तिसरा चेंडू पाहूया. उत्कृष्ट असा तोलाला चेंडू पाहूया. चेंडू जाते सीमारेषा पार. षटकार. 3 चेंडू 11 धावा. ना मी स्पोर्ट पाहूया चौथा चेंडू. 1 2 3 विकेट पण स्लॅश करून विकेट पण. जय. हॅलो मोठ्या करा. नो चेंडू. फ्रीडचा चेंडू पाहूया. वाईटला डॅश पण कर. 3 कॉलम करायचे ना वाईट नो बॉलचे वगैरे 3 कॉलम ठेवायचे. हा यार कॉलम आहे वेगळे ते वेगळे कॉलम केले. पाहूया फ्रीडचा चेंडू कल्पेश. अतिरिक्त धावा. धाव संकेत भर.
चेंडू 13 धावा. पाहूया फ्रीडचा चेंडू. उत्कृष्ट तुलावर चेंडू जातात डिक्लेअर झोन मध्ये 1 धावान करतात. समाधान धावसंख्येत भर. धावसंख्या 14. 4 चेंडू 14 धावा. पाहायला मिळते कल्पे यांच्या फळीतून चेंडू जातो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येत 6 आणि वरती धावसंख्या होते ती 20 धावा. चांगलीच फटकेबाजी करावी लागेल जर हा सामना विजय मिळवायचा असेल नवयुग संघाला. शेवटचा चेंडू असेल जयांच्या गोलंदाजीमधला. पाहूया दुसरा षटकातील हा शेवटचा चेंडू. चांगलीच फटकेबाजी जयांच्याकडनं पाहायला मिळाली. आता मात्र चांगला चेंडू निवता असा हा चेंडू हातात. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20 धावा. सिद्धेश 81 धावांचं एक आव्हान आहे. आता मात्र 24 चेंडू बाकी असतील आणि 24 चेंडू मध्ये धावा करायच्या असतील त्या 61 धावा. 15.25 ची सरासरी ठेवायची असेल जर हा सामना विजय मिळवायचा असेल नवयुग संघाला. आठ चेंडू मध्ये 15 धावा कुठतोय तो म्हणजे कल्पेश. चांगलीच फटकेबाजी. 2 षटकार हा टोळवले होते. 1 षटकार मला वाटतं जतीन बॅटिंग पावलेचं षटक असणार आहे. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा खेळ घातात तो गोलंदाज प्रतीक. पहिला चेंडू घेऊन वेगाने टाकायचा प्रयत्न केला होता हाफ वेस्टर्नच्या बाहेर. पंच जतीन यांनी वाईट घोषित केला. रिव्ह्यू माफ करा रिव्ह्यू घेत. पंचांचा रिव्ह्यू असणार आहे. चेक करायचं आहे थर्ड पंच. आणि वाईट चेंडू असणार आहे. पहिला चेंडू अवांतर टाकतोय तो गोलंदाज प्रतीक. 24 चेंडू आणि 60 धावांची गरज असणार आहे. डावकर आताचा फलंदाज भूषण. स्ट्राईकला प्रतीकचा पहिला चेंडू. आता मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. जर या धावांचं लक्ष पार करायचं असेल तर निश्चितच कल्पेशांना जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. विचार केल्यावर चांगलीच फलंदाजी फटकेबाजी करते आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 षटकार कळले होते आणि 1 षटकार लांबच्या दिशेला चांगलाच अडवला गेला होता. तो कल्पेशांच्या फळीतून आला होता फटका. दुसरा चेंडू प्रतीक. फुल टच चेंडू. पंच विघ्नेश यांनी अन्य घोषित केलाय आणि 1 धाव घोषांकित क्षेत्रात 1+1 अशा 2 धावा. आता मात्र फ्री हिट चेंडूची संधी असणार आहे. पाहूया फलंदाजाची मेजवानी या मेजवानीचा लाभ घेतो आहे का. फ्रीडचा चेंडू असणार. फलंदाज भूषण. पाहूया या चेंडूचं सोनं करतोय का.
आता मात्र चांगलाच चेंडू आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलं आणि चांगलंच क्षेत्ररक्षण जय यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. एक धाव घेण्यात सक्षम. धावसंख्या होत होती 24 धावा. सिद्धेश बॉल घे. आता मात्र स्ट्राईकवर कल्पेश. तिसरा चेंडू सूर्य कसा फटका आणि चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार पाहायला मिळते. आम्ही सांगितलं होतं जर या 81 धावांचा पाठलाग पार काढायचा असेल तर जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. तो म्हणजे फलंदाज कल्पेशाला. धावसंख्या 4 निवर धावसंख्या होते ती 28 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी असतील या बॅटिंग बाबल्याच्या षटकातील. चौथा चेंडू कल्पेच्या दिशेने. आता मात्र सूर्य कसा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार क्रमांक 3 कल्पेशाच्या वहीतून शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्या चेंडूला पुल केला. का म्हटलं की मी स्ट्राईक घेणं गरजेचं असणार आहे ते कल्पेशांना त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना. धावसंख्याला ती 34 धावा. खरोखरच चांगलीच फलंदाजी. आणखीन 2 चेंडू बाकी असतील आणि या 2 चेंडू मध्ये एक षटकार आला तर निश्चितच अर्धा पल्ला पाड केला जाईल आणि पुढचा अर्धा पल्ला पाड करावा लागेल. त्या दरम्यान 5वा चेंडू घेऊन प्रतीक कल्पेच्या दिशेने. आता मात्र चांगलाच चेंडू. मिसफिल्डिंग. पहिली धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे मिसफिल्ड झाली होती परंतु काहीच धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही तो भूषण आणि कल्पेशांनी. धावसंख्या आहे ती 35 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल आणि या बॅटिंग बाबल्याच्या शेवटच्या चेंडूवर निश्चित भूषणांनी जर षटकार मारला तर चांगलंच सामना पाहायला मिळेल आपल्याला. शेवटचा चेंडू प्रतीक. आता मात्र सूर्य कसा फटका परंतु चेंडू जातच तर क्षेत्ररक्षक भावनेशाच्या हातामध्ये आणि झेल टिपला जातोय. पहिला झटका. भूषण बाद होत आहे 35 धावांवर. अरे काहीतरी स्कोर काय झाला 35 हा 51 पाहिजे ना. आता मात्र 18 चेंडू बाकी असतील आणि 46 धावांची गरज असणार आहे. काय सांगितलंय करू खायला काय शर्मा काय 2 मिनिटात भेटतो आता मात्र पहिल्या चेंडूचा प्रहार केला परंतु चेंडूचा तो 1 धावा डिक्लेअर झोन मध्ये. चांगलाच चेंडू फटका मारला होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला जर फटका गेला असता तर 6 धावा मिळाला असता. चांगलीच फटकेबाजी करतो आहे. आता मात्र 45 धावा करायचे असतील. 17 चेंडू बाकी असतील आणि 45 धावा करायचे असतील. या 17 चेंडूचा जर विचार केला तर 10 ते 12 चेंडू फेस करणं गरजेचं असणार आहे. ते म्हणजे फलंदाज कल्पेश. चांगलाच संपर्क पाहायला मिळतोय चेंडू आणि फळीचा. आता मात्र हा दुसरा चेंडू थोडी जास्त उसळी घेतली. चेंडू जातो 1 धाव डिक्लेअर झोन. मला वाटतं खराब क्षेत्ररक्षण तिकडे हा चेंडू पकडणं गरजेचं होतं कारण डिक्लेअर भेटला आणि स्ट्राईक आली. मात्र कल्पेशकडे पुन्हा एकदा जर हा चेंडू पकडला गेला असता जर चेंडू पकडला असता स्ट्राईकला नवीन फलंदाज आला असता आणि कल्पेशाचा जर विचार केला 13 चेंडूंचा फेस केला 3 षटकार आणि 1 चौकार असा 28 धावांवर खेळतोय. त्या दरम्यान तिसरा चेंडू. आता मात्र मारण्याच्या नादात चुकले आणि चेंडू जातोय निर्धाव.
44 धावा करायच्या असतील. उर्वरित 15 चेंडू बाकी असतील. धाव फलकावर आपण पाहतोय 37 धावा आणि एक गडी बाद 35 या धावसंख्येवर पहिला झटका बसला होता. भूषणच्या स्वरूपात एक मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न केला होता तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर. आता मात्र चांगलंच क्षेत्ररक्षण, परंतु फंबल झालेला आहे तिकडे, चेंडू पकडता आला नाही. आणि खास आत्ता चाललेल्या माहितीनुसार कॅनडावरनं उतरल्यात ते हा सामना खेळण्यासाठी. दोन चेंडू बाकी असतील. आता मात्र स्ट्राईकला येतात ते डेंजर गोरा या नावाने ओळखले जाणारे सुरेश. शेवटचे दोन चेंडू बाकी असतील. पाहूया सुरेश कशा रीतीने फलंदाजी करतोय. चांगला चेंडू जमिनीच्या साह्याने गेला. पहिली धाव, दुसरी धाव घेण्याची काहीच मनशा नाही. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण भावनेश याच्याकडनं पाहायला मिळतंय आणि खरोखरच कौतुक करावं लागेल ते गोलंदाज माणसाचं. चांगलं षटक हाताळला गेलंय या षटकामध्ये, पूर्णपणे बांधून ठेवलंय. 4 धावा देतोय केवळ आणि 5 चेंडू आपले फेस केलेत आणि 5 चेंडू मध्ये केवळ 4 धावा. चांगलंच नियंत्रण गोलंदाजीवर पाहायला मिळत आहे. आता मात्र शेवटचा चेंडू कल्पेच्या दिशेने, आता शॉर्ट पिचचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला लॉंगॉनचा फिल्डर. जोपर्यंत मिडॉनच्या दिशेला फिल्डिंग करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या घेतली जाते. धावसंख्या ती 40 धावा. आता उर्वरित 12 चेंडू बाकी असतील. धावा करायचे असतील ते 41. 20.50च्या सरासरीने खेळायचं असेल नवयुग संघाला, जरा सामना विजय मिळवायचा असेल तर 6 ते 7 षटकार या 12 चेंडू मध्ये येणं अनिवार्य असणार. जर 4 षटकांचा विचार केला तर समर्थ संघाची 4 षटकानंतर धावसंख्या होती ती 49 आणि नवयुग संघाची मात्र 40 धावा. नवयुग संघाचा जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये खूपच अवांतर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आता मात्र गोलंदाजीसाठी एक नामचित्त असा गोलंदाज रत्नेश डावकुरे, त्याचा एक आकर्षक गोलंदाज. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये जर म्हटलं गेलं तर एक चांगलाच गोलंदाज. पण पाहूया आता प्लास्टिक क्रिकेटच्या या सामन्यामध्ये कशा रीतीने गोलंदाजी करतात. पहिला चेंडू रत्नेशचा चांगलाच वेगाने टाकलेला चेंडू, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी ती फेटाळून लावली. लेग बायचा इशारा, एक धाव. रत्नेशांनी आपल्या कर्णधारांना रूल विचारून घेतले पाहिजेत. फक्त तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकतात नो आणि वाईट साठीच. हे रे आता मात्र 11 चेंडू आणि 40 धावांची गरज असणार आहे. दुसरा चेंडू चांगलीच गोलंदाजी हातात, एक वेगाने टाकलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू. का म्हटलं गेलं एक चांगलाच गोलंदाज आहे लेदर आणि टेनिस क्रिकेटमधील. आता मात्र या प्लास्टिक क्रिकेटमध्ये सुद्धा आपलं वर्चस्व गाजवताना चांगलेच चेंडू आतापर्यंत 2 हाताळले आहेत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रत्नेश कूच करतोय. डावकुरा हाताचा गोलंदाज आणि त्याला सामोरं दिलं डावकुरा हाताचा फलंदाज. चांगलाच चेंडू, चांगलंच यष्टीरक्षण तिकडे हार्दिकच्याकडनं पाहायला मिळतं आणि धावचीत होतोय. चांगलीच खेळी करणं बाद होतोय तो मात्र धावचीत होतो कल्पेश. खरोखरच कौतुक करताना समर्थ संघाचे फलंदाज सुद्धा 17 चेंडूंचा फेस केला आणि 17 चेंडू मध्ये 30 धावा कुठल्या आपल्या संघासाठी, त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. आता मात्र स्ट्राईक वर येत आहे तर कल्पेशाची जागा भरून घेण्यासाठी प्रणय. चौथा चेंडू रत्नेशचा प्रणयच्या दिशेने पायाला आढळला आणि डायरेक्ट थ्रो तिकडे. पंचांकडे जा आणि पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. खूपच क्लोज कॉल. धावचीसाठी रिव्ह्यू आणि तिकडे
थर्ड पंच सुद्धा त्यांचेच बंधू विघ्नेश पाटीलचेच बंधू चिराग पाटील. नामात असणारा फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. 2 चेंडू बाकी असतील. पुढचा चेंडू रत्नेश. चांगलाच चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू बाकी असेल. रत्नेश गोराच्या दिशेने. आता मात्र फळी आणि चेंडूचा संपूर्ण झाला. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु तिकडे गोटी लावून काही खेळला गेला नाही. मला वाटतं लहानपणी कमी गोट्या खेळा आणि हा चेंडू मात्र काही यष्टांचा वेध घेऊ शकला नाही. 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या होते ती 43 धावा. आपल्या षटकामध्ये केवळ 3 धावा. अप्रतिम असा मारा रत्नेश यांच्याकडनं पाहायला मिळाला आणि पूर्णपणे कमबॅक केला आपल्या संघासाठी. आता 6 चेंडू आणि 38 धावांची गरज. गोलंदाज मानस, फलंदाज सुरेश. 6 चेंडू आणि 38 धावा. 6 षटकार लगातार मारू शकतो का डेंजर गोऱ्या. पहिला चेंडू माणसाचा. पहिला चेंडू खूपच अवघ्याच्या बाहेर पंच जतीन यांनी वाईट घोषित केला. धावसंख्या होती ती 44 धावा. पहिला चेंडू घेऊन माणस. चांगला चेंडू. आणि स्टंपला लागलेला हा चेंडू. नाही तिसरा झटका. आता मात्र वेदांत. आता मात्र पंचांकडे दात मागितली. पंचांनी ती फेटाळली परंतु धावचीत होत. चांगलंच यष्टीरक्षण तिकडे यष्टीच्या मागे जर विचार केला हार्दिक यांच्याकडनं एक अष्टपैलू खेळी पाहायला मिळते. काय तू आणि तो जाणार आता. तू आणि तो भावेश माणस. पुढचा चेंडू घेऊन भावेशच्या दिशेने. चांगला चेंडू. एक धाव लेग बायच्या स्वरूपात. जवळजवळ हा सामना विजय मिळत होतो समर्थ असंघ. अवांतर धावांवर मात्र नियंत्रण ठेवलं ते समर्थ संघाने. त्याच कारणास्तव हा सामना विजय मिळवण्याचा खूपच जवळ पोचतोय. एक अवांतर धाव. आता मात्र अवांतर धावांचं नाव घेतलं आणि अवांतर धाव मात्र हातात येतो गोलंदाज मानस. निर्धावाचा चेंडू. 2 बॉल आहेत ना. 2 चेंडू बाकी असतील. वाईट टाकलेला एक त्याच्या आधीचा गौरव. शेवटचा चेंडू बाकी असेल. चेंडू घेऊन
आणि एक अवांतर धाव भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 94 धावांवर खेळतोय नाबाद. शतक पाहायला मिळत आहे का आज रोहित शर्माच्या फळीतून. आणि त्यांचे समर्थक इकडे पूर्णपणे सामना बघताना. इकडे अवांतर धावा आता मात्र हाताळतोय तो गोलंदाज मानस. शेवटचा चेंडू टाकायचा असणार आहे. नॉट आउट आहे माझं. आता मात्र शेवटच्या चेंडूवर चांगलाच फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे जय यांनी निश्चितच 5 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी आणि विजय मिळतो समर्थ असंघ. आणि भावेश म्हणतोय की शेवटचा चेंडू कशाला अडवला. मी एक षटकार तर मारत होतो, षटकार तरी जाऊन द्यायचा होता. माझा चांगला प्रयत्न होता. युट्यूब लाईव्हचे सामने आहेत, मी सांगू शकला असता की मी षटकार मारला असता, मी या सामन्यात षटकार मारला. त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं असतं, परंतु जय यांनी तो विचार केला नाही की मला सुद्धा माझ्या मित्रांना दाखवायचं आहे मी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण करू शकतो. आणि विजय मिळवला. पुढचा सामना लवकरात लवकर खानबू संघाने आपलं टी शर्ट घे. ए राणा ए भाऊ इकडे ऐक. इकडे ऐक ना.